नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करीत आहे। चला तर आपण पाहूया सुंदर अशी ब्लाउज डिझाईन। त्यासाठी हे बघा, शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंच आणि गळा घेतलेला आहे 2.25 इंच। तर ब्लाउजची छाती आहे 32 इंच, उंची आहे 14 इंच। तर हे बघा, गळ्यासाठी आपण उंची घेत आहोत 9 इंच आणि आडवी लांबी घेत आहोत आपण 3 इंच। आता आपण हा बॉक्स आखून घेऊया। आता आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेऊया। आपला हा पंचकोनी गळ्याचा आकार आपण ड्रॉ करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने गळ्याचा आकार ड्रॉ करून घेणार आहोत। आता तर घडी पलटी करायची आणि हे बघा, दुसऱ्या बाजूला घडी करून हे बघा असे प्रेस करून घ्यायचे, दाबून घ्यायचे, म्हणजे आपला गळा दुसऱ्या बाजूला उमटतो। हे बघा, तो गळा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। हे बघा, आता ब्लाउजचं कापड घ्यायचं, त्याच्यावर हे बघा अशा प्रकारे अस्तरचं कापड ठेवायचं, अस्तर ठेवायचं, व्यवस्थित असं अस्तर ठेवायचं आणि आपण याला पिना लावून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारे आपण टाचण्या लावून घेणार आहोत आणि आता आपण गळ्याला शिलाई करून घेणार आहोत। हे बघा, चारी बाजूने आपण गळ्याला शिलाई करून घ्यायची। हे बघा, आपली शिलाई झालेली आहे। आता दोरा कट करून घ्यायचा आणि गळा आपण कट करून घ्यायचा। हे बघा, आकाराबरोबर गळा कट करून घ्यायचा आणि गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। टिप आपली कट होऊन द्यायची नाही। हे बघा, टिपाच्या कडेकडेने कट देऊन घ्यायचे छोटे छोटे आणि आपण गळ्याला अस्तरवर हे बघा दाबटिप देऊन घ्यायची। कारण की का तर कॅनव्हास न लावता सुद्धा आपला हा पंचकोनी गळा अगदी फिनिशिंगमध्ये खूप छान येतो। त्याचे जो कोपरे आहे ते व्यवस्थित असे येतात। हे बघा, आपण अस्तरवर चारी बाजूने दाबटिप देऊन घेणार आहोत। शिलाई घातलेली आहे आपण। हे बघा, अशा पद्धतीने आता गळा व्यवस्थित करून घ्यायचा। हे बघा, आणि आता गळ्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा, व्यवस्थित अशी आपण गळ्याला शिलाई घालून घ्यायची। मैत्रिणींनो, अशाच खूप आपण आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर आणि लाईक पण जरूर करा। हे बघा, अशा प्रकारे आपण शिलाई घालून घेणार आहोत। आता हे बघा, पलटी करायचं ना, अस्तर बरोबर चारी बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, तर आपण शिलाई घालून घेतलेली आहे आणि राहिलेले कापड आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे ब्लाऊज पीसाचे अस्तर बरोबर। हे बघा, हे आपले कापड कट करून घेतलेले आहे। आता आपण याला टक्स घ्यायचेत। हे बघा, टक्स टाकून घ्यायचेत। हे बघा, आपले टक्स टाकून झालेले आहेत। आता 1 ते 1.5 इंचची पट्टी घेतलेली आहे, त्याला दुमड टिप घातलेली आहे एका बाजूने आणि आपण आता ही पट्टी पाटीला बसवून घेणार आहोत। हे बघा, टक्सच्या ठिकाणी आपण याची एक प्लेट टाकून घ्यायची, म्हणजे पाठीमागचा गळा उचलला जात नाही। आणि हे बघा, व्यवस्थित असे आपण कट करून घेतलेले आहे राहिलेले कापड आणि त्याला दाबटिप टाकून घेतलेली आहे। पलटी करून आपण पट्टीला शिलाई घालून घेतलेली आहे। आता हे बाजूला ठेवलेले आहे आणि हे बघा, 3 इंच आडवे 3 इंच उभे असे आपण 6 तुकडे घेतलेले आहेत। आणि हे बघा, अशा प्रकारे आपण त्याची घडी करायची। दोन्ही कोपरे अगोदर घ्यायचे आणि मध्यभागी घेऊन हे बघा अशा प्रकारे आपण त्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, आधी दुमड करून घ्यायची आणि दोन्ही कोपरे हे बघा दोन्ही बाजूचे जुळवून घ्यायचे आणि त्याची घडी घालून घ्यायची आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आणि हे सरळ करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या तुकड्यांचे अशा प्रकारे हे बघा आपले तयार करून घेतलेले आहेत तुकडे। आता एक अस्तरचं कापड घ्यायचं आणि त्याच्यावर हे बघा आपण केलेले ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या अशा प्रकारे बसवून घ्यायचेत। हे बघा, गोल आकारामध्ये ह्या पाकळ्या आपण बसवून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे
आपल्या पाकळ्या बसून झालेल्या आहेत. आता राहिलेलं जास्तीचं अस्तर आहे ते आपण कट करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आणि हे बघा ब्लाऊजचा मध्य काढून घ्यायचा आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं फूल बसवायचे आहे. मध्यभागी एक टिक करून घेतलेली आहे, एक नॉट घेतलेली आहे आणि त्याला आपण अशा प्रकारे लटकन करणार आहोत. जशा आपण फुलांच्या पाकळ्या केल्यात तशाच प्रकारे आपण याला लटकन करून घेणार आहोत. हे बघा दोन्ही टोकाला आपण अशा प्रकारे लटकन करून घेतलेले आहे. आता ही नॉट आपण बसवून घ्यायची, याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघा आपण याला शिलाई आणि नंतर काय करायचं, फूल ठेवायचं आणि त्या फुलाला आपण शिलाई देऊन घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रीण मला नक्की सांगा तुम्ही. आता आपण काय करायचं, गळ्याला लेस लावून घ्यायची. हे बघा लेस आणि कोपऱ्याला आपण दुमड घालून घ्यायची, म्हणजे कोपरे आपले व्यवस्थित येतात. हे बघा आपण ही लेस बसवून घ्यायची. हे बघा आपण लेस बसवून घेतलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. हे बघा आपण शो बटन बसवलेलं आहे. धन्यवाद.